नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 फेब्रुवारी 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यामध्ये भारतरत्न पुरस्कार, घन बायोमास, व्हॅट, बिमस्टेक, जिज्ञासा 2 आणि नाईट स्काय अभयारण्य यावर आधारित ज्या काही करंट अफेअरच्या न्यूज आहेत आणि त्यावर आधारित जे काही आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे जी की आपल्या लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसेल ती न्यूज आहे भारतरत्न या पुरस्कारा संदर्भात। सरळ न्यूज पाहूया। अडवाणी यांना भारतरत्न अशा प्रकारची न्यूज तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल। मग तशा प्रकारची जी काही घोषणा आहे ती पंतप्रधानांनी केली आहे। लालकृष्ण अडवाणी हे बीजेपीचे पूर्वीचे महत्त्वपूर्ण नेते होते आणि त्यांना या ठिकाणी भारतरत्न या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे आणि तशा संदर्भात ती न्यूज आहे। मागच्या वेळीही या ठिकाणी भारतरत्नवर आपण क्वेश्चन पाहिला होता। तर या ठिकाणी जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पाहूया। पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेत, ज्यामध्ये आपला पहिला पर्याय आहे सर्वपल्ली राधाकृष्णन, आपला पर्याय बी आहे सर CV रमन, आपला पर्याय 3 आहे चक्रवर्ती राजगोपालचारी आणि शेवटचा पर्याय आपला डी आहे वरील सर्व। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सर CV रमन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी या 3 व्यक्तींना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता, जो की 1954 साली देण्यात आला होता। हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे ज्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार जी काही सुरुवात आहे ती 1954 साली झाली, हेही तुम्हाला याच्या माध्यमातून समजून जाईल। तर या 3 व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत की ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता। तर भारतरत्न पुरस्कार हा आपल्यासाठी महत्त्वाचा असल्या कारणाने यावर जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा थोडक्यात या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। चला तर ते फॅक्ट कोणते आहेत ते पाहूया। भारतरत्न पुरस्काराविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारताचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे जे काही भारताचे नागरिक आहेत त्यांना दिला जाणारा जो काही पुरस्कार असतो त्याला आपण नागरी पुरस्कार असे म्हणतो। मग तो भारत सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च किंवा क्रमांक 1 चा पुरस्कार आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे ती 1954 साली झाली होती आणि या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे कोणाला दिला जातो तर मानवी विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचं जे काही महत्त्वपूर्ण योगदान असतं त्या व्यक्तींना या ठिकाणी हा भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। जो काही पुरस्कार आहे तो कोणत्या व्यक्तीला द्यावा याची जी काही शिफारस आहे ते भारताचे पंतप्रधान करतात आणि जो काही पुरस्कार आहे तो कोणाला दिला जावा हे जे जाहीर करण्याचं कार्य आहे तो अंतिमरित्या राष्ट्रपतीकडून तो जाहीर केला जातो। हे 2 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी हा जो महत्त्वाचा पॉइंट आहे ज्याला की तुम्ही स्टार करू शकताय, दरवर्षी किंवा प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त केवळ 3 व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जाऊ शकतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि बऱ्याच वेळा जे आयोग आहे आयोगाने पुरस्काराचे स्वरूप ही विचारले आहे। या स्वरूपामध्ये राष्ट्रपतीची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला जाते आणि त्याचबरोबर एक पदक ही या ठिकाणी त्यांना दिले जाते। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे की या पुरस्कारामध्ये कसल्याही प्रकारचं आर्थिक अनुदान किंवा आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक बक्षीस या ठिकाणी दिलं जात नाही। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे या स्लाइडमध्ये, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि जो काही प्राप्तकर्ती व्यक्ती आहे म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीला हा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे ती व्यक्ती त्याच्या नावाच्या सुरुवातीला किंवा नावाच्या शेवटी भारतरत्न अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी लावू शकत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। असे का तर जी काही आपली घटना आहे आपल्या घटनेचे कलम 18 नुसार या ठिकाणी कसल्याही प्रकारची पदवी वगैरे ग्राह्य धरण्यास किंवा परिधान करण्यास या ठिकाणी बंदी आहे किंवा ते त्या ठिकाणी इलिगल आहे। परिणामी या ठिकाणी कोणताही जी काही एक्स नावाची व्यक्ती आहे जर या एक्स नावाच्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला तर ती व्यक्ती त्या एक्स नावाच्या पुढे या ठिकाणी भारतरत्न असं नाव लावू शकत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। परंतु ती व्यक्ती
त्या व्यक्तीकडेचा जो बायोडाटा असेल, त्याच्याकडे जे लेटर हेड असेल किंवा जे काही त्याचं व्हिजिटिंग कार्ड असेल, त्या कार्डवरती नावाच्या सुरुवातीला तो व्यक्ती भारतरत्न हा शब्द लावू शकतो, कारण हा जो शब्द आहे त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो एक भाग असल्यामुळे त्या ठिकाणी तो वापरू शकतो। हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी घन बायोमास संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। बायोमासमुळे कार्बन उत्सर्जनात वाढ, अशा प्रकारची न्यूज मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी बायोमास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। बायोमास म्हणजे जो काही सेंद्रिय आपल्याकडे घटक आहे ते सर्व सेंद्रिय घटक हे बायोमासचा एक प्रकार आहेत। म्हणजे ऑल, त्यामध्ये लाकूड असेल, त्यामध्ये घास असेल किंवा जे काही सर्व सेंद्रिय घटक या ठिकाणी मी असे ते घटक म्हणतोय जे घटक की बॅक्टेरियाद्वारा ज्यांचं विघटन होऊ शकतं, ज्यांना ब्रेकडाऊन केलं जाऊ शकतं, त्यांना आपण सेंद्रिय घटक म्हणतो। मग या ठिकाणी जो प्रश्न आहे घन बायोमासवर तो या ठिकाणी पाहूया। घन बायोमासमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो, म्हणजे या ठिकाणी घन बायोमास काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे शेतीचे अवशेष, पर्याय बी आहे वाया जाणारे पाणी, पर्याय सी आहे नद्यामध्ये औद्योगिक सांडपाणी आणि पर्याय डी आहे प्लास्टिक। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पर्याय ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। मग शेतीमध्ये जो काही आपलं पीक असतं त्या पिकाचा काडी कचरा असेल, त्याचबरोबर झाडे वगैरे असतील, हे जे सर्व घटक आहेत ते आपल्या शेतीचे अवशेष असतात आणि ते सॉलिड असतात, ते लिक्विड स्वरूपात नसतात किंवा ते वायू स्वरूपातही नसतात। म्हणजेच या ठिकाणी पाणी हे लिक्विड आहे, नद्यातील पुन्हा सांडपाणी हेही सुद्धा लिक्विड आहे आणि प्लास्टिक हे बायोमासचा घटक नाही। ते औद्योगिकरित्या केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रक्रिया करून आपण त्याची निर्मिती करत असतो, म्हणजे तो सेंद्रिय घटक नाही। परिणामी या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए शेतीचे अवशेष हे घन बायोमास मध्ये समाविष्ट होणारे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नांकडे, जे की आपण इतर स्रोतापासून घेतलेले आहेत। या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते व्हॅट आणि बिमस्टेक यावर आधारित आहेत। प्रश्न क्रमांक 3 पाहूया। सर्वप्रथम व्हॅट कोणत्या देशाने चालू केला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय 4 आहेत, ज्यामध्ये पहिला पर्याय ए इंडोनेशिया, बी अमेरिका, सी फ्रान्स आणि शेवटी आहे आपला भारत डी। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फ्रान्स हा देश आहे ज्याने सर्वप्रथम जगामध्ये व्हॅट नावाची जी काही कर प्रणाली आहे ती लागू केली। सध्या भारतामध्ये जी काही कर प्रणाली आहे ती आहे GST, जिला की आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा वस्तू आणि सेवा कर असे म्हणतो। या गुड आणि सर्व्हिस टॅक्सच्या अगोदर या ठिकाणी भारतामध्ये व्हॅट नावाचा टॅक्स लागू होता, ज्याला की आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असे म्हणतो। तर तो टॅक्स जगामध्ये सर्वप्रथम लावण्याचं कार्य फ्रान्स या देशाने केलं होतं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। पाहूया प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक या संघटनेचा सदस्य नाही, अशा प्रकारचा सरळ प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय ए आहे आपल्या समोर श्रीलंका देश, आपला पर्याय बी आहे म्यानमार, पर्याय सी आहे थायलंड आणि शेवटी पर्याय आहे मालदीव। तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, मालदीव हा देश बिमस्टेक या संघटनेचा सदस्य देश नाही। तर या ठिकाणी श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड हे जे देश आहेत ते बिमस्टेक या संघटनेचे सदस्य देश आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्हाला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये की बिमस्टेक ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली आणि या संघटनेचे सदस्य देश कोणकोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। चलूया आपल्या पुढच्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 पाहूया। जिज्ञासा 2 हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए वित्त क्षेत्र, पर्याय बी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र, पर्याय सी आहे खेळ क्षेत्र आणि शेवटचा पर्याय डी आहे संगीत क्षेत्र। तर या ठिकाणी मित्रांनो जिज्ञासा 2 हा जो कार्यक्रम आहे तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राशी निगडीत, म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे। प्रश्न असा आहे
भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उभारले जाणार आहे? या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत ते पर्याय पाहूया. पर्याय ए हिमाचल प्रदेश, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी आहे लडाख आणि शेवटचा पर्याय मित्रांनो या ठिकाणी आहे राजस्थान. तर या ठिकाणी लडाख या आपल्या राज्यामध्ये या केंद्रशासित प्रदेशामध्ये या ठिकाणी भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य सुरू करण्यात आले आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, ते एक राज्य नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 फेब्रुवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता या ठिकाणी मित्रांनो प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट, मटेरियल्स आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.